गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पॉलिटिकल सोशोलॉजी राजकीय समाजशास्त्र या विषयाअंतर्गत फर्स्ट युनिट अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण राजकीय संस्कृती हा टॉपिक अभ्यासणार आहोत. राजकीय संस्कृती सामान्य संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. तर राजकीय संस्कृती सामान्य जी संस्कृती आहे तर त्या संस्कृतीचे अभिन्न असे अंग आहे. सामान्य संस्कृतीची उपसंस्कृती असेही तिला म्हणता येईल. तर सामान्य संस्कृतीची उपसंस्कृती सुद्धा तिला म्हणता येऊ शकते. राजकीय व्यवस्थेच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन, मते, विश्वास व व्यवहार या गोष्टींचा समावेश राजकीय संस्कृतीत होत असतो. तर राजकीय व्यवस्थेमध्ये जर बघायचे झाल्यास तिचा दृष्टिकोन, मते, विश्वास व व्यवहार या गोष्टींचा समावेश या राजकीय संस्कृतीमध्ये होत असताना आढळून येतो. राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात प्रत्येक समाजाचा राजकीय व्यवहार हा सारखा नसतो. तर राजकीय व्यवस्थेमध्ये लक्षात घ्यायचे झाल्यास समाजाचा राजकीय व्यवहार हा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा दिसून येतो. तसेच परिणामी प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती सुद्धा ही वेगवेगळी दिसून येते. प्रत्येक देशाची राज्याची संस्कृती ही वेगवेगळी असलेली दिसून येते. लुसियन पायच्या मते राजकारणाच्या संदर्भात व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, व्यक्त केली जाणारी मते व प्रतिक्रिया व मते निर्माण करणारी समाजाची मानसिकता यास राजकीय संस्कृती असे म्हटले जाईल. तर राजकारणाच्या संदर्भात व्यक्त जर करायचे झाल्यास ज्या प्रतिक्रिया, व्यक्त केली जाणारी मते व प्रतिक्रिया व मते निर्माण करणारी समाजाची मानसिकता. तर मते निर्माण करणारी जी काही समाजाची मानसिकता आहे त्यालाच आपण राजकीय संस्कृती असे संबोधू शकतो. त्यानंतर आहे रॅडम हाऊसच्या मते राजकीय संस्कृती एकूण संस्कृतीचा तो भाग आहे जो सरकारने कोणती कामे करावीत, कोणती करणे अत्यावश्यक आहे याकडे अंगुली निर्देश करतो. म्हणजेच राजकीय संस्कृतीमध्ये कोणती कामे महत्त्वाची आहेत, कोणती कामे करायला पाहिजे, ती अत्यावश्यक आहे याकडे जे अंगुली निर्देश केला जातो सर्वसाधारण संस्कृतीच्या या भागास राजकीय संस्कृती असे संबोधल्या जात असते. तर यानंतर बघूया आपण राजकीय संस्कृतीचे आधार. तर प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती सारखी नसते. तर प्रत्येक देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये वेगवेगळेपणा, विभिन्नताही आढळून येत असते. तर तेथील ही विभिन्नता कशामुळे, त्यांच्या ज्या संस्कृतीतील समाजामध्ये जे काही संस्कृती आहे किंवा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक राहत असतात त्यानुसारही ही संस्कृती बदललेली असते. तर ती भिन्न असते कारण राजकीय संस्कृतीच्या जडणघडणीत अनेक घटक कार्य करीत असतात. तर राजकीय प्रक्रिया आहे तर त्या राजकीय प्रक्रियेमध्ये अनेक घटक कार्य हे करत असतात. तर हे घटक प्रत्येक देशात सारखेच नसतात. परिणाम प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती भिन्न असते. तर परिणामता बघायचे झाल्यास राजकीय संस्कृती देखील प्रत्येक देशाची वेगवेगळी दिसून येते. तर यामध्ये संस्कृतीच्या आधारामध्ये बघूया ऐतिहासिक आधार. कोणत्याही देशाची राजकीय संस्कृती ही इतिहास निर्मिती असते. तर इतिहासा निर्मितीनुसार ही राजकीय संस्कृती ही ठरलेली असते. राजकीय व्यवस्था जर राजकीय संस्कृतीची सुसंगत नसेल तर ती यशस्वी वाटचाल करताना दिसत नाही. तर राजकीय जी काही व्यवस्था आहे तर ती व्यवस्था राजकीय संस्कृती जी चालत आलेली आहे तर ती त्याला लागून नसेल तर ती यशस्वीपणे वाटचाल ही करू शकत नाही. आशिया आफ्रिकेतील देशात लोकशाहीसमोर अनेक अडथळे आहेत कारण तेथे सर्व सामाजिक संस्था, आर्थिक संस्था केवळ अलोकशाही स्वरूपाच्या नाहीत. तर यामध्ये काय सांगितलेले की आहे की भारतामध्ये लोकशाही पूर्णतः लोकशाहीला अभिप्रेत तत्वानुसार काम करीत नसली तरी ती अस्तित्वात आहे. तर भारतामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाहीला अभिप्रेत तत्वानुसार काम करीत नसली तरी ती अस्तित्वात असलेली दिसून येते. कारण ब्रिटिशांनी क्रमाने इथे लोकशाही संस्थांचा विकास केला आहे. तर ब्रिटिश जेव्हा राहत होते तेव्हा त्यांनी लोकशाही संस्थांचा यामध्ये विकास केला, मर्यादित मताधिकार दिला, प्रतिनिधींच्या हातात सत्ता दिली. मर्यादित जे काही मताधिकार आहे तसेच प्रतिनिधींच्या हातात सत्ता देण्यात
आलेली होती। त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये भौगोलिक आधार। तर संस्कृतीच्या आधारामध्ये भौगोलिक आधाराला सुद्धा महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे। राजकीय संस्कृतीचा दुसरा महत्त्वाचा आधार आहे भौगोलिक आधार। इंग्लंड भौगोलिक स्थितीमुळे नेहमीच आक्रमणापासून भीतीपासून मुक्त राहिले। तर इंग्लंड जे राज्य आहे तर भौगोलिक स्थितीमुळे इंग्लंड देशामध्ये भौगोलिक स्थितीमुळे नेहमीच आक्रमणापासून भीतीमुळे मुक्त राहिलेले दिसून येते। अमेरिकेत भरपूर साधनसंपत्तीमुळे विषमता निर्माण झाली नाही। तर अमेरिकेमध्ये भरपूर अशी साधनसंपत्ती असल्यामुळे विषमता यामध्ये निर्माण झालेली नाही। फ्रान्स जर्मनीवर आक्रमण शक्य आहे, त्यामुळेच तेथे लोकशाहीला सतत धोका निर्माण झालेला आहे। तसेच फ्रान्स आहे जर्मनीवर आक्रमणाची शक्यता असल्यामुळे तेथे लोकशाहीला सतत धोका निर्माण झालेला दिसून येतो। ज्या देशात डोंगराळ प्रदेश आहे तेथे औद्योगिक विकास झाला व तेथे शहरीकरण झाले। तर ज्या ठिकाणी औद्योगिकरणाचा विकास झालेला आहे तर त्या औद्योगिकरणाच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणात तेथील जे देश आहे किंवा शहरीकरण झालेले आहे या डोंगराळ भागामध्ये त्यांनी भांडवलशाहीला जन्म दिला। शेती जेथे मुख्य व्यवसाय राहील तेथे राजकीय स्थितिशीलता राजकीय गतिहीनता अस्तित्वात आली। तर जेथे शेती आहे तिथे स्थितिशीलता आणि गतिहीनता अस्तित्वात आलेली दिसून येते। सुपीक जमीन आळशी व्यक्तींना जर डोंगराळ जमीन कष्टाळू समाजाला जन्म देते। रशियाच्या विस्तीर्ण महाकाय प्रदेशामुळे त्याला पराभूत करणे अशक्य झालेले आहे। तर त्यानंतर बघूया समाजव्यवस्था। समाजव्यवस्था सुद्धा या संस्कृतीचा आधार असलेले दिसून येते। सामाजिक स्थिती संस्कृतीचा प्रमुख आधार आहे। एकसंघ समाज राजकीय व्यवस्थेला स्थैर्य प्रदान करतो। एकसंघ जो काही समाज आहे तर राजकीय संस्कृतीला स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य करत असते। तेथे राज्याचे राष्ट्रात लवकर रूपांतर होते। तर राज्याचे लवकरात लवकर राष्ट्रात रूपांतर होण्यास मदत होते। जर समाज अनेक धर्म जाती उपजाती यात विखुरलेला असेल तर तेथे राजकीय अस्थिरता असते। तर समाज अनेक धर्म आहेत जाती उपजाती यामध्ये विखुरलेला असल्यास राजकीय अस्थिरता यामध्ये आढळून येत असते। राष्ट्र निर्मितीस विलंब लागतो। भारतात अनेक पक्ष पद्धती आहे यांचे कारण भारतीय समाज रचना आहे। तर भारतामध्ये अनेक पक्ष पद्धती आहे तर यामध्ये समाज रचनेचा यामध्ये मोठा हात असलेला दिसून येतो। तर भारतीय समाज रचनेतील विविधतेने विविध पक्ष पद्धतीला जन्म दिलेला आहे। तर भारतीय समाज रचनेतील विविधतेमुळे विविध पक्ष पद्धतीला जन्म दिलेला दिसून येतो। समाज व्यवस्थेत अनेक धर्म असतील व त्यांच्यात तणाव असेल तर तो राजकीय संस्कृतीद्वारे राजकीय व्यवस्थेत प्रतिबिंबित होताना दिसतो। तर समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक धर्म असतील व त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला असेल तर या राजकीय संस्कृतीद्वारे सुद्धा या राजकीय व्यवस्थेवर त्याचे प्रतिबिंब बिंबताना दिसून येते। धर्मावर जर नेते भर देत असतील तर असहिष्णु वृत्ती असलेला राजकीय संस्कृती निर्माण होते। तर जर नेते या संस्कृतीवर या प्रतिबिंबावर जर प्रतिबिंबित संस्कृतीवर लक्ष देत असेल तर त्यामुळे असहिष्णु वृत्ती जागृत होत असते आणि धर्मानुसार राजकीय पक्ष तयार होतात। तर धर्मानुसार ह्या राजकीय पक्षांना जसं की धर्म वेगवेगळे धर्म आहेत तर या वेगवेगळ्या धर्मानुसारही पक्षांची वेगवेगळ्या पक्षांची निर्मिती यातून होत असताना दिसून येते। अशा पद्धतीने आपण संस्कृतीच्या आधारामध्ये 3 आधार बघितलेले आहे। उर्वरित जे आधार आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओला बघूया। थँक्यू।